हॅलो, वेलकम. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत एक नवीन चॅप्टर बायोमॉलिक्युल्स. बायोमॉलिक्युल्स हे लाईफलेस मॉलिक्युल्स आहेत, परंतु ते अशा प्रकारे कंबाईन होतात ते प्रोड्यूस लाईफ. बायोमॉलिक्युल्स आर द लाईफलेस मॉलिक्युल्स combine in specific manner to produce life or control biological reaction or control biological process. Lifeless molecules arranged in specific manner to produce life are known as biomolecules. Next important definition: कार्बोहायड्रेट्स. बाजूला एक एक्झाम्पल आहे बघा ग्लुकोजचं. त्यामध्ये पुष्कळ OH ग्रुप आहेत, 5 OH ग्रुप आहेत आणि एक अल्डिहाइड ग्रुप आहे. त्यावरूनच त्याची डेफिनेशन. कार्बोहायड्रेट्स, ग्लुकोज हे कार्बोहायड्रेटचं सिंपल एक्झाम्पल आहे. कार्बोहायड्रेट्स आर ऑप्टिकली ॲक्टिव्ह. ऑप्टिकली ॲक्टिव्ह या एक्झाम्पलमध्ये जे CH4 आहेत, म्हणजे जे 4 कार्बन आहेत ते ऑप्टिकली ॲक्टिव्ह आहेत, असिमेट्रिक आहेत. त्यामुळे ग्लुकोज ऑप्टिकली ॲक्टिव्ह आहे. ऑप्टिकली ॲक्टिव्ह पॉलीहायड्रॉक्सी, पुष्कळ OH ग्रुप आहेत आणि एक अल्डिहाइड ग्रुप आहे CHO. म्हणून त्याची डेफिनेशन: कार्बोहायड्रेट्स आर ऑप्टिकली ॲक्टिव्ह पॉलीहायड्रॉक्सी अल्डिहाइड ऑर कीटोन्स. जर आपण फ्रुक्टोजचं एक्झाम्पल घेतलं तर त्याच्यामध्ये कीटोन हा फंक्शनल ग्रुप असतो. सिंपल डेफिनेशन आर carbohydrates are optically active polyhydroxy aldehyde or ketones or the compounds which produce such units on hydrolysis or the compounds which produce such unit on hydrolysis are known as carbohydrates. कार्बोहायड्रेट्स आपल्याला प्लांट्सपासून मिळतात. देअरफोर प्लांट्स आर द प्रायमरी प्रोड्युसर ऑफ कार्बोहायड्रेट्स. एक्झाम्पल: केन शुगर, ग्लुकोज, स्टार्च. कार्बोहायड्रेट्स जनरल फॉर्म्युला ऑफ कार्बोहायड्रेट्स CxH2O_Y. CxH2O_Y हायड्रेट्स ऑफ कार्बन. त्यालाच काय म्हणतो आपण? हायड्रेट्स ऑफ कार्बन. ग्लुकोज सिंपल युनिट ऑफ कार्बोहायड्रेट्स फॉर्म्युला C6H12O6 हा त्या फॉर्म्युल्यामध्ये कन्वर्ट करून लिहिलेला आहे बघा, C6H2O/6. आता याला काही एक्सेप्शन. ॲसिटिक ॲसिड नॉट कार्बोहायड्रेट्स बट फिट इनटू फॉर्म्युला CH3COOH, C2H2O2. रॅमनोज हा कार्बोहायड्रेट आहे, परंतु फॉर्म्युल्यात फिट बसत नाही. एक्सेप्शन बघा, ॲसिटिक ॲसिड हे कार्बॉक्झिलिक ॲसिड आहे, परंतु फॉर्म्युल्यात फिट बसते, ते कार्बोहायड्रेट नाही. रॅमनोज कार्बोहायड्रेट आहे, परंतु फॉर्म्युल्यात फिट बसत नाही. हे एक्सेप्शन आहेत. बायोमॉलिक्युलचं क्लासिफिकेशन. मोनोसॅकॅराइड, मोनो 1 और सिंगल. त्याच्या मोनो या शब्दामध्येच खूप अर्थ आहे बघा. मोनो म्हणजे 1 और सिंगल. डेफिनेशन: डू नॉट अंडरगोज हायड्रॉलिसिस. ज्याचं फर्दर हायड्रॉलिसिस होत नाही, ज्याच्यापासून आपल्याला सिंपल युनिट मिळत नाही. मोनोसॅकॅराइड हेच सिंपल युनिट आहेत. दे डू नॉट अंडरगोज हायड्रॉलिसिस. एक्झाम्पल: ग्लुकोज अँड फ्रुक्टोज. त्यानंतर महत्त्वाचं आहे बघा ऑलिगोसॅकॅराइड. बोर्डाच्या एक्झाममध्ये ऑलिगोसॅकॅराइड एका मार्कासाठी बऱ्याच वेळा विचारला गेलेला प्रश्न आहे. तर ऑलिगोसॅकॅराइड आर द कार्बोहायड्रेट्स गिव्ज 2 to 10 monosaccharide units on hydrolysis.
ज्यांचं हायड्रॉलिसिस झाल्यानंतर 2 ते 10 मोनोसॅकॅराइडचे युनिट प्रोड्यूस होतात त्याला आपण ऑलिगोसॅकॅराइड्स म्हणतो. त्याचे एक्झाम्पल आहेत सुक्रोज आणि माल्टोज. सुक्रोज आणि माल्टोज. त्यानंतर पॉलिसॅकॅराइड. पॉली म्हणजे पुष्कळ. शब्दाचं मिनिंग बघा. पॉली म्हणजे पुष्कळ. असे कार्बोहायड्रेट्स की ज्यांचं हायड्रॉलिसिस झाल्यानंतर लार्ज नंबर ऑफ मोनोसॅकॅराइड युनिट्स मिळतात त्याला आपण पॉलिसॅकॅराइड म्हणतो. डेफिनेशन: पॉलिसॅकॅराइड गिव्स लार्ज नंबर ऑफ मोनोसॅकॅराइड युनिट्स ऑन हायड्रॉलिसिस. एक्झाम्पल: स्टार्च, सेल्युलोज, ग्लायकोजन, गम. हायड्रॉलिसिस ऑफ डायसॅकॅराइड. मोनोसॅकॅराइड ग्लुकोज आणि फ्रुक्टोज त्यांचं हायड्रॉलिसिस होत नाही. हायड्रॉलिसिस ऑफ डायसॅकॅराइड. सुक्रोज प्लस H2O हायड्रॉलिसिस गिव्स ग्लुकोज अँड फ्रुक्टोज. सुक्रोजचं हायड्रॉलिसिस केल्यानंतर आपल्याला ग्लुकोज आणि फ्रुक्टोज असे 2 युनिट मिळतात. माल्टोजचं हायड्रॉलिसिस केल्यानंतर 2 युनिट ग्लुकोजचे मिळतात आणि लॅक्टोजचं हायड्रॉलिसिस केल्यानंतर 1 ग्लुकोज आणि 1 गॅलॅक्टोज मिळतो. हायड्रॉलिसिस ऑफ ट्रायसॅकॅराइड. रॅफिनोज हे ट्रायसॅकॅराइडचं एक्झाम्पल आहे ज्याच्यामध्ये कार्बनची संख्या 18 असते. त्याच्यामध्ये आपण जर 2 H2Oचे मॉलिक्यूल टाकले तर आपल्याला ग्लुकोज, फ्रुक्टोज आणि गॅलॅक्टोज असे 3 युनिट मिळतात. ग्लुकोज, फ्रुक्टोज, गॅलॅक्टोज. टेट्रासॅकॅराइड. स्टायकोज हे त्याचं एक्झाम्पल आहे. त्याचं हायड्रॉलिसिस केल्यानंतर त्याला 3 H2Oचे मॉलिक्यूल लागतील हायड्रॉलिसिससाठी. हायड्रॉलिसिस केल्यानंतर ग्लुकोज, फ्रुक्टोज, गॅलॅक्टोज आणि पुन्हा गॅलॅक्टोज म्हणजे ग्लुकोज, फ्रुक्टोज आणि 2 गॅलॅक्टोजचे युनिट मिळतात. त्याला आपण म्हणतो टेट्रासॅकॅराइड. Preparation of glucose from sucrose or cane sugar. ऊसाच्या पासून साखरेची निर्मिती. प्रिपरेशन ऑफ ग्लुकोज फ्रॉम सुक्रोज ऑर केन शुगर. केन शुगर म्हणजे ऊस. सुक्रोज ऑन ॲसिड हायड्रॉलिसिस. सुक्रोजचं जर आपण ॲसिड हायड्रॉलिसिस केलं तर आपल्याला ग्लुकोज आणि फ्रुक्टोज मिळतो. सुक्रोज फॉर्म्युला बघा. C12H22O11. त्याच्यामध्ये आपण H2O टाकलं म्हणजे त्याचं आपण काय केलं, हायड्रॉलिसिस केलं तर आपल्याला मिळतो ग्लुकोज आणि फ्रुक्टोज. आता महत्त्वाचा पार्ट आहे याच्यामध्ये रिॲक्शन बघा. C12H22O11 प्लस H2O त्याला डिवाईड करायचं. 2 पार्ट मिळतील तुम्हाला, ग्लुकोज आणि फ्रुक्टोज. त्यानंतर महत्त्वाचं त्याचं सेपरेशन. ग्लुकोज आणि फ्रुक्टोज याला सेपरेट करण्यासाठी त्याच्यामध्ये इथेनॉल ॲड करायचा. ग्लुकोज इथेनॉलमध्ये इन्सोल्युबल आहे, त्याचे क्रिस्टल्स तयार होतील म्हणजे खडे तयार होतील. आणि फ्रुक्टोज जो आहे तो सोल्युशनमध्ये सोल्युबल असतो. म्हणजे आपण जर गाळून घेतलं म्हणजे फिल्टर केलं तर ग्लुकोजचे जे खडे आहेत ते खडे आणि फ्रुक्टोजचं सोल्युशन हे 2 एकमेकापासून सेपरेट होतील. रिॲक्शनचा महत्त्वाचे प्रिपरेशन्स आहेत. रिॲक्शनला 1 मार्क आणि थेरॉटिकल एक्सप्लेनेशन याला 1 मार्क. तर पुन्हा एक वेळ प्रिपरेशन बघा. प्रिपरेशन ऑफ ग्लुकोज फ्रॉम सुक्रोज ऑर केन शुगर. ऊसाच्या पासून साखरेची निर्मिती. सुक्रोज ऑन ॲसिड हायड्रॉलिसिस गिव्स ग्लुकोज अँड फ्रुक्टोज. ग्लुकोज आणि फ्रुक्टोजला आपण सेपरेट करतो इथेनॉल यूज करून. ग्लुकोज इन्सोल्युबल आहे इथेनॉलमध्ये, क्रिस्टल्स तयार होतात. आणि फ्रुक्टोज सोल्युबल आहे, फिल्ट्रेशननं आपण त्यांना एकमेकापासून सेपरेट करतो. फ्रॉम स्टार्च. कमर्शियल मेथड
for the preparation of glucose. Hydrolysis of starch by boiling with H2SO4 at 393 Kelvin under pressure gives glucose. स्टार्च इज अ पॉलिमर, ब्रॅकेट नंतर एन लिहिलेलं आहे बघा. आता याच्यामध्ये असंख्य मोनोमर जॉईंट झालेले असतात, त्यांना सेपरेट करण्यासाठी आपल्याला NH2O यूज करावे लागतात. सिंगल H2O स्टार्चचं हायड्रॉलिसिस करू शकत नाही. आफ्टर हायड्रॉलिसिस इट गिव्स एन ग्लुकोज. खूप सारे ग्लुकोजचे मॉलिक्युल्स मिळतात, तिथं एन लिहिणं खूप आवश्यक आहे. तर रिॲक्शनला पुन्हा 1 मार्क आणि थेरॉटिकल एक्सप्लेनेशनला 1 मार्क.